तर नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत डेरवनमध्ये. डेरवनमध्ये एक अशा स्पॉटवरती आलो जिथे कोणीच येत नाही. कोण म्हणतं मजा करण्यासाठी फक्त लांब लांब फिरायला लागतं. आम्ही इथे राहून पण मजा करतो. आम्ही आहोत फक्त सावड्याच्या 1-2-3 किलोमीटरच्या पुढं अंतरावरती आहोत आणि अशा एका ठिकाणी आहोत की ते म्हणजे काय तुम्हाला मी सांगू शकत नाही. तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आमच्यासोबत आणि बघा. आता सध्या आम्ही 3 जणच आलो आहोत, अजून एक आमचा मित्र येतोय. तुम्ही आमच्यासोबत व्हिडिओला शेवटपर्यंत राहा आणि पुढे बघा. ही बघा आमची मंडळी पावसाला घाबरून गाडीत जाऊन बसलेत, छत्र्या असताना पण. हे बघा, राज वरेकर आणि हा ऋषी रंगाटे पावसाला घाबरून बसलेत. सगळा सेटअप आतमध्ये घेऊन बसलेत. हा बघा, टोप वगैरे सगळं आतमध्ये आहे. अशा तऱ्हेने आमचा मॅगीचा एक राऊंड झालेला आहे, खाऊन झाला आहे आमचा. हे बघा, पाऊस आला मोठा म्हणून सिलेंडर आम्ही झाकून ठेवला आहे छत्रीखाली. हा बघा, आम्ही इथं आलो तेव्हा हे एकदम सगळं असं खुल्लं खुल्लं होतं. क्या बोला तूने? तर आता दुसऱ्या राऊंडला चालू. ऋषी रंगाटे हे मॅगी बनवताना शेप चेंज झालेला आपला. शेप चेंज बोललात ना पटकन, मध्येच घेतला. बरं मी टॉवर वर जातो. इकडे इकडे हे पकड. गाडा पण नाही बांधून आता आपला आयफोन शूट चालू झालाय अशा तऱ्हेने. मागची व्हिडिओ जरा हल्ली जरा समजून घ्या. 59 मिनिट झालेत. 6 वाजून 59 मिनिट झालेत. तर हा इंग्लिश मीडियमचा विद्यार्थी पाचचा बेत चुकलाय. जागेवर बांधणार. पाऊस असला का असला यायलाच लागतंय. खोट बोलायचं नाही, कॉपी करायची नाही. मॅगी खरी आहे, आपण का खोटं बोला. तुम्ही बघू शकता. हे बघा इकडं निसर्गरम्य मस्त वातावरण झालंय. अच्छा, पाऊस गेलाय, धुकं गेलंय. हे तुम्ही बघू शकता इकडं खाली. ठीक आहे. सगळं धुकं डोंगरावरती उतरलं होतं आणि आम्ही असं या टेकडीवरती मॅगीचा हा बेत बनवला आज. एक राऊंड झाला त्याच्यानंतर राऊंड नाही रे, मग काय एक बेत झाला. त्याच्यानंतर 1 तास गॅप दिलेला आहे आणि आता 3 मॅगीचे पॅकेट आहेत, त्याच्यात चौकणी इकडे 5 बेस जागेवर बनणार तिकडे. जरा बसायची सोय करायला पाहिजे. खुर्ची टेबल बसायची सोय, ती म्हणते मी. बसायची सोय म्हणते. ओंकारला सांग चहा आणायला गरम गरम. कॉफी करायला पाहिजे होतं रे. दूध पिशवी एक आणलेलीच ती, एक टोप. पाणी काय होतं आमच्याकडे, पाण्याचा जार. तर हा बघताय 5 लिटरचा पाण्याचा जार 75 रुपयाचा. पुढच्या वेळी आम्ही हाच जार भरून घेऊन येणार आहोत. फुकट. हा पेला त्याला सांबार बाजूला काढून ठेवला पाहिजे. आता 2 मिनिटाची मॅगी 5 मिनिटं झाली तरी अजून शिजते. चुकीचं आहे, खोटं बोलायचं ना. मॅगीवाल्यांना सांगायला लागणार आहे. गरम गरम टोप खाता. ह्याच्यावरती नंबर आहे काय, कॉन्टॅक्ट नंबर? पाणी गेलं बाहेर. मॅगी राहील सुकी. आता अशा तऱ्हेने उकळी आली आणि रंगाटे त्यांची मॅगी टाकताना त्यांची मॅगी आहे यांची ना. मॅगीवाल्यांची मॅगी.
आम्ही भाड्यानं आणले. मगाशी अख्खी मॅगी खाताना त्रास झालाय म्हणून आता चुरा करून टाकतायत. ह्याला पाणी टाक. आणायला वेळ आहे रे. एवढा जार कशाला आहे? गाडी धुवायला. एक माणूस आमच्या गाडीत बसला होता, तसला तो उतरलाय. मेजर मिसिंग साहिल भंडारी. टोप देत होता. टोप देत होता. या टोपाचा काय करू आम्ही? मॅगी कडक कडक लागते. एक्सपायरी डेट चेक कर जरा. कडक आहे. कडक माल आहे. कडक कडक माल आहे. आपण 5चा बेत काय गेला खोटं 7 बोलत वर. नाही. जुना विना माल आणत नाही आपण. कडक माल आणतो आपण. 5चा बेत गेला 7 वरती. जेवण बनवायचा अनुभव कामी येताना ऋषी रंगाटे यांचा. त्याला वाटते आपण बिर्याणी बनवतोय. त्याला सांगा कोणीतरी मॅगी आहे. चिकन काढलं काय गाडीतलं? नको आधी नको. थांब जरा कच्चा खायचं. नको, आज सोमवार आहे. सोमवार घरात. बाहेर नाही. दरवाजाच्या आत सोमवार, दरवाजाच्या बाहेर ऐतवार. पाणी टाकायची गरज आहे. नको. सुकी सुकी. आणि राज नंतर आपण आठवूया. आपण नंतर सगळं आठवूया दोघांनी बसून. आता पहिली मॅगी बनव. आता मीठ लागणार. मॅगी बनवायला टाकलेली अशा तऱ्हेने पडली मॅगी बनवायला. बस मला जास्त पड. सामान सगळं जमवलं. आता बघ मी बोलतो कसा 2 वाजता बघून गेलो. घरची कामं करून आता जस्ट बाहेर पडलो. आता जस्ट नाही, सॉरी 2 वाजता बघून गेलो. नंतर मग आम्ही संध्याकाळी 5 वाजता सगळं सामान घेऊन बाहेर पडलो. असे तऱ्हेने आम्हाला 2 मित्रांनी फसवला. आणि एका जागेवर फसवला आणि एकाने येतो करून फसवला. वेळ देऊन देऊन फसवलं. शेवटी काय हो. तर नमस्कार मंडळी. आज आम्ही दुपारी 2च्या दरम्यान बाहेर पडलो होतो. डेरवनचा हा स्पॉट सगळा बघितला. नंतर आमच्या मनात सगळ्यांच्या आलं की आज मॅगीचा प्लॅन बनवायचा, बाहेर जायचं, सगळं करायचं. मग तिथून आम्ही घरी गेलो. घरी जाऊन मग सगळं सामान वगैरे जमवलं. मग 5च्या दरम्यान आम्ही परत बाहेर पडलो. बाहेर पडल्यावरती मग आमचं ठरलं की बाबा हा कोण कोण येईल. मग सगळ्यांना फोन केलेले. तर आता शेवटला आम्ही 3घं इथं तुम्हाला दिसतोय. एका मित्रानं जागेवरतीच नाही सांगितलं. तो तिथनं गाडीत बसून उतरून परत गेला. त्याच्यानंतर दुसरा येतो करत होता ओंकार भंडारी. शेवटपर्यंत आत्ता त्याला 15 मिनिटापूर्वी फोन केलेला तर येतो सांगितला. आता जस्ट 5 मिनिटं झालीत फोन करून. निघालो सांगून पण लोकेशन चेक केलं अजून चिपळूणला. मग चिपळूणला म्हटल्यावरती परत आम्ही त्याला फोन केलेला एक की येतोयस काय. तर नाही मला यायला जमणार. बोललो ठीक आहे. मग आता आम्ही सगळी मॅगी टाकलेली आहे त्याच्यात. आता मगाशी 3घांनी 3 पाकिटं खाल्लेली. चिपळूण रेल्वे स्टेशन. 3घांनी 3 पाकिटं मगाशी खाल्लेली. पोट भरलं. 1-1.5 तास गेलाय आता आमचा. परत एका टोपात आम्ही 5 पॅकेट टाकलेली आहेत. आणि ती खाण्यासाठी मन आतुरता झालंयच. पण ते कापूर तर झाले. पण आता मॅगी बघून पण भीती वाटते. एवढी मॅगी बनवलेली आहे ती. मस्तपैकी आकाश खाली उतरलं होतं. सगळं झालं होतं. निसर्गरम्य वातावरण. चला ठीक आहे. आता आपण मॅगी खाऊया. जवाड्यानो तसं नाही. काय काय वाटेल आम्हाला. वाटेल तुम्हाला मॅगी शिजली नाही. तसं नाही. उद्या कळल शिजली की नाही ती. पण आम्हाला क्रंचीनेस हवा होता. होय ना. मॅगीमध्ये उद्या कळल शिजली की नाही ती. उद्या सकाळी 6 वाजता विसरू नका. किती घाण बोलता रे तुम्ही. अरे व्लॉग अपडेट होणार आहे ना, त्याची वाट बघा म्हणते.
गरम गरम मॅगी मस्तपैकी सर्व करताना काय रे ओंकाराला सुद्धा बसायची सोय झाली असती म्हणजे पुढच्या टेबल घेऊन पुढच्या आला टेबल असता तो. येऊन म्हणजे आपण कसं त्यांचा टेबल खुर्चीचा बिझनेस आहे. म्हणजे आपण नीट बसलो असतो खाली खुर्चीवर. कॉमेंटेटर राज यांची साथ आज मिळाली आपल्याला. बेत झालाय चांगला आपण त्यांना आड देण्याचा पण प्रयत्न करू. बेतात काय पोरं नाही आपल्या. सोलो बेत आहे तिघांचं सोलो सोलो नाही त्याला झोलो किलो टियो. किलो हा वाजलं. सटाक्षील ऋषी सटाक्षी सटाक्षील ऋषी. सटाक्षी या पावसाच्या चिंब चिंब पाऊस येतोय. विषय काय मॅगी बनवून देतो पण खाताना बरोबर येतो काय तेच कळत नाही. त्याला पण पाहिजे की कसं काय. 1-2 चमचे टाक बाहेर. चमचे टाकू नको जीव पडला खाली. एक ह्याच्यात आहे एक हातात. 2 चमचे मॅगी टाक म्हणायचं होतं त्याला. त्याने लगेच चमचा टाकला आणि बोलल्या काय करणार. उच्च शिक्षक ऋषिकेश रंगाटे शिक्षक मॅगी शिक्षक करताना शिक्षक मॅगी करताना शिक्षक मॅगी करताना तुम्हाला एक खरं सांगतो ऑफ कॅमेरा असतो तेव्हा ऋषिकेश रंगाटे एवढा बडबडतो की सगळ्यांना कंटाळा येतो. पण ऑन कॅमेरा झाला की काय तो काय कळतच नाही तोंडात त्याच्या काय जातं ते. हे अजून टाकले ना. नाही आधी बस आधी खाऊया. चिरंजीव पाऊस कमी येतो खाऊन टाकला. ते मला दे. हे बघा कसे खातात हे बघा. हा जो करपल्याचा टेस्ट लागतो. तुम्हाला मॅगी कशी वाटते हो? मॅगी गरम आहे थांब. हा 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 दादा दादा नाही तुम्हाला कशी वाटते मॅगी जरा सांगताय काय? दादा बेत चुकला. बेत चुकला ऋषी. असा वास येतोय. कसा कॅमेरा होता आडवा विसरलो आता उलटा झाला की सरळ माहित नाही. हे बाय हे बरोबर आहे सरळ आहे की उलटा कळत नाही. ते होतं ऑटोमॅटिक. होईल ना. अरे हात भाजला मी किती वेळ उभा राहावे थांब. अरे धर लवकर. अरे गरम आहे मिळाला भाजू. तर आता आमचं सगळं झालंय. जागेची पूर्ण साफसफाई झाली. इकडं ही सगळी साफसफाई झाली आणि आम्ही सगळं सामान आता गाडीत ठेवताना आणि आमचा परतीचा प्रवास आता चालू. रात्रीचे 8 वाजले संध्याकाळचे. काळोख पडलाय. चिरंजीव हा बाटला इथे ठेवतोस ना. बारीक बारीक पाऊस चालू झालाय. चला भेटू परत पुढच्या ब्लॉगला. धन्यवाद.